लय कुठं पण डोकं खायला होतं सत्य. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहोत तुळजापूरला. तर आपण निघणार आहोत बघा 7:30 वाजेपर्यंत. तर त्याआधी आपण जाण्यासाठी आम्ही काय काय तयारी केलेली आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता आपण बघूया की तयारी काय काय करणार आहे आणि आपण कसं ट्रॅव्हल करणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर ट्रॅव्हलिंगसाठी आपण काय काय घेऊन जाणार आहे. तर आता आम्ही बनवणार आहे डब्बा. तर त्यासाठी आता बघूया की काय काय बनते. मी बनवणार आहे खोबऱ्याची चटणी आणि आता बाकीचे लोक काय बनवतात आपण ते पण बघूया. तर आता मी करते खोबऱ्याची चटणी. किती काढायचे सीट? 2. ओके. हे बघा चटणी. आपल्या तिथं बटाटा शिजतोय. चला आता बाकी तर आता बनते बटाट्याची भाजी. आता आम्ही बनवतो बटाट्याची भाजी, चपाती प्रवासामध्ये खायला. दाखवते काय. बघा राणी आता आले कामावरनं आणि आम्हाला म्हणते उरका उरका. बघायचं चाललं आम्ही काय काय बनवतोय ते. बघा आता आपली इथं चपाती होते. काय बोलते? तू वाटाणे भात बनवणार आहेस? ठीक आहे. अब इथं काढले. तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही धान्य घेतलेले आहेत. तर तुळजापूरला गेलं ना की तिकडं तुळजाभवानीच्या इथे ना परडी भरली जाते. तर त्यासाठी इथे 1 किलो तांदूळ घेतले, ही साखर घेतलेली आहे, पीठ घेतले गव्हाचं पीठ, यामध्ये ज्वारीचं पीठ आहे, तसंच तेल पण घेतले आणि मिरच्या घेतल्यात. ते एवढं सगळं लागतं परडीमध्ये भरायला. तसंच तिथे आम्ही घेतलेला आहे खाऊ, सुका खाऊ खायला. मस्तपैकी भरलेला आहे सुका खाऊ. काय होते तर इथे मावशी आता काहीतरी बनवते. काय बनवतेस? मसाले भात. तर इथे मसाले भात बनत आहे. ओके. तर तू कुठे घेऊन जाणार आहे? मम्मीला माहिती नाही आहे. तुळजापूर. ओके, तुळजापूरला घेऊन जाणार आहे. अक्कलकोट. हां. सोलापूर. ओके. तर इथे आता आपला होईल मसाले भात. आता इथे आमचा टिफिन पॅक होत आहे. बघू शकता बटाट्याची भाजी, चटणी. ह्याच्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे वॉटरमेलन, चपाती आणि हे आहे मसाले भात. टडा. तर इथे आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे. बॅगा पॅक झालेल्या आहेत इथे. तर आमच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे. आम्ही आता निघतोय. जाऊया आता आपण. इथं बघा ही छोटी पोरगी आलेली आहे. देवाची लाट चालू. देवाची लाट मावशीची पण तयारी झालेली आहे. तर चला आता आपण जाऊया. तर मी आता हायवेच्या इथे आलेले आहे. आम्हाला बस पकडायची आहे. तर आता एक जण येणार आहे कारण बाईक खूप हायवे आहेत ना. तर सोबनीला आणणार आहे बाईक करून. तर मी इथं घेऊन आलेले आहे बाईक. आता पूजा येईल आणि नंतर मावशी आणि मम्मी येतील. चला. तर इथे सगळे आलेले आहेत. तर आता आपली गाडी येईल थोड्याच वेळात. तर आम्ही STतून अर्धा प्रवास तर पार केलेला आहे. कात्रजच्या पुढे आलो आहे मी. तर आता आपण उतरलेलो आहे
तर इकडनं आपल्याला सगळ्या ट्रॅव्हल्स दिसतील बघा. तर आता आपण इकडनं ट्रॅव्हल्स पकडून जाणार आहोत तुळजापूरला. आता आम्ही आलो आहे स्वारगेटला. इकडे सगळे ट्रॅव्हल्सवालेच बसलेले आहेत. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सगळे ट्रॅव्हल्सवाले आहेत, बुकिंग करणारे. आणि ते सगळे ट्रॅव्हल्स उभे आहेत. हे बघा, हे लोक इथं उभे आहेत. तर आमची गाडी यायला लेट होणार आहे. आता आम्ही थांबलो आहे. ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे ना तिथे. वाजलेत 9:15. तर आता आम्ही जेवण घेतो ऑफिसमध्येच. इथे जेवण वाढायचं चालू आहे. मज्जा येते, मज्जा. तर आमचं आता झालेलं आहे जेवण. अजून हे लोक बसलेत जेवायला. तर ठीक आहे, थोडी मजा आली. नेहमीच काय 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायची गरज नाही. असं जरा वेगळंच वाटलं, म्हणजे छान वाटलं आम्हाला. ट्रॅव्हल्स ऑफिसमध्येच आम्ही जेवलेलो आहे. तर बघू आता आमची गाडी येईल. इथं लागलेल्या आहेत अर्ध्या. चला, आमची जी ट्रॅव्हल आहे ना ती 9:15 येणार आहे. तर आता बघा, वाजलेत 10:15. एक होती 12ची आणि एक आहे 10:45ची. तर आम्ही 11:15च्या बसमध्ये जाणार आहे. तर आता जेवण झाले तर हे लोक थोडंसं फिरतायत इथे. तो खूप बोरिंग वाटतंय. आता यायचं ना, पटकन पटकन गेलो असतो आम्ही. ठीक आहे, चला. तर आमची ट्रॅव्हल आलेली आहे बघा, 11:15 आलेली आहे. तर चला जाऊया आपण बसायला. तर चला, सगळ्या आता चाललो आहे आम्ही गाडीकडे. तर ही बघा, जी समोर दिसते ना ती आमची गाडी आहे. तर ही बघा, ACची स्लीपिंग बस आहे. स्लीपिंग काय आहे ती मला माहिती नाही. मी फर्स्ट टाईम आले. हे आहेत ना वरती, इथे वाटतं. सगळे झोपलेले आहेत. इथे एक आहे, इथे आमचं आहे. खाली पण स्लीपरच आहे वाटतं. ही आपली आहे का? ही एक आहे अजून आमची. तिघांना होईल का जागा इथे? तर आम्हाला बस भेटलेली आहे, ती पण स्लीपिंग बस भेटलेली आहे. माझा फर्स्ट टाईम प्रवास आहे अशा बसमध्ये. आता डायरेक्ट झोपूनच जायचं आपण. हां, ही आहे वाटतं आपली. थांब बघूया. तर ड्रायव्हर बोलत होते की आम्ही ना 5:30-6 पर्यंत पोहोचू. तर बघूया. अजून आम्हाला सीट कन्फर्म नाही झालेली, कारण कळत नाही आहे. पहिल्या 2, तिसऱ्या 2 असे बोलत आहेत. बघूया. तर इथं आम्हाला ही खालची सीट भेटलेली आहे. तर इथे बसणार आम्ही. प्रत्येकाने एक एक बॅग घ्या. सगळंच देऊ नका आमच्याकडे, एक एक घ्या. गुड नाईट. माझ्याकडे नको करूस. तर आता आम्ही चाललोय झोपून, ट्रॅव्हल करतोय. तर बघू, आधीमध्ये जाग आली तर भेटू, नाहीतर डायरेक्ट सकाळी 6 वाजता भेटूया आपण. तर आता वाजले 1:30 आणि इथं आमची गाडी थांबली वॉशरूमसाठी. तर चला बघू. तर सगळं झालं. आता आपण परत जातोय आतमध्ये.
आमच्या इकडची तर एसीच चालू नाही आहे. चांगली हवा लागते बाहेरने, आमची तर हवाच नाही आहे. तर इकडे हे लोक बघतायत आमचं एसी चालू होतोय का नाही. झाला, बघूया आता किती हवा लागते. हवा नाही लागत आहे यार, एसीला झोप येत नाही मला. तर फायनली आपण 6:45ला पोचलेलो आहे तुळजापूरला. हे बघा आपली गाडी इथं थांबलेली आहे. मला आता आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे बघा सकाळी सकाळी तर सध्या खालीच आहे सगळं. हे इथे रिक्षावाले उभे आहेत प्रवाशांना घेऊन जायला. ते विचारतायत तुम्हाला पुजारी पाहिजे का काय. तर आता आम्हाला रिक्षा भेटलेली आहे. आता आपण रिक्षाने कुठे जाणार आहे? मग रूमवर जाणार आहे आता आम्ही. चला आता आपण रूमवर जाऊया. तर हे गेट पार केलं ना तर तिथंच ते मंदिर आहे तुळजाभवानीचं. आम्ही तो पण रूम कॅन्सल केला आणि या रूममध्ये आलो. तर इथे आमच्या सर्वांची तयारी झालेली आहे. हा बघा रूम आहे. तर इथे माझी तयारी झालेली आहे एकदम साधी सिंपल अशी. बाकीचे पण आलेले आहेत. तर आता आपण जाणार आहे मंदिरामध्ये. अरे तर चला आता आपण जाऊया. आधी पेटपूजा करूया. भूक लय लागली. रात्री 9ला जेवलो, त्याच्यानंतर जेवलेलोच नाही. आधी जेवूया मग दर्शनाला जाऊया. ओके. इथून बघा सगळे नाश्त्याचे स्टॉल चालू होत आहेत. हे बघा. तर आता हे कुठे चाललेत? नुसता वडापाव तुम्हाला दिसेल आणि पोहे दिसतील. कुठं? आमच्या नंतर येऊन पहिले बसलेत खायला वडापाव. इथं चाललंय चाय प्यायचं. मिसळपाव आलेली आहे. मिसळपावमध्ये नुसतं सेव आहे, मटेरियल हायच नाही. चला. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. सॉरी जेवण बोलते, नाश्ता झालेला आहे. तर आता आपण जाऊया पुढे. इथे ओटीचं सामान भेटतं. साड्या पण छान आहेत. मी 10.5 रुपये बोलले. अभिषेक चालल्यामुळे नंतर नाही दिली कधी मगाशी. तर आपण आलेलो आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये. अजून एंटर नाही केलेलं, बाहेरच आहोत आपण. बापरे, बघू शकता किती गर्दी आहे. इथे सर्व बांगड्या आणि काय आहे हे बघा. बांगड्याच बांगड्या आहेत इथे सगळ्या. इथे गजरे आहेत.
इथे आहे तर विचारूया कसे आहेत गजरे. कसे आहेत गजरे? 50. इथे पण 50 येतील, तिथं पण 50 येतील. ते घेते. कसं आहे? 100. हां ठीक आहे. तर ही ओटी घेतलेली आहे 100 रुपयाला आणि मोठ्या साड्या घ्यायच्या तर 300-600 अशा आहेत. ते इथं घेतलेले आहे मम्मीनी. काय तर इथे आता आम्ही मोगऱ्याचा गजरा घेतोय. तर इथे गजरे घेतलेले आहेत. तर गजरे लावून झाले आहेत या लोकांचे. तर काय करणार आहेत काय माहिती. त्यांना घ्यायला ना घेऊ द्या तुम्ही आणणार. काय का बाई माणसाने घेतलं कुंडात तोंड हातपाय धुवायचं जायचं म्हणजे जायचं ना हातपाय धुवायला. कुठे आहे कुंड? जाता येतं जा मग. तो पुढं गेलाय, तू पुढं गेलाय. तर इथं बॅग चेकिंग होते. स्वप्नील तुझा पुढं. चार तास बाहेर निघाल तर बोला मग. तर हे बघा सगळे पाप धुवायला आले. जसं कुंभमेळा असतो त्या टाईपचं काहीतरी आहे. कुंड आहे कुंड. इथे सगळे आपले आंघोळ करतात. आली काय धुतलं तिने? तुम्ही बघितलं कुंडामध्ये सगळ्यांनी आंघोळ करून घेतली आणि आमची जी फॅमिली नाही त्यांनी पाय धुतला आणि तोंडाला ते पाणी लावलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कुठलं म्हणजे रोग असेल किंवा काही आजार असेल ना तर तो निघून जातो. तर चला आता आपण जातोय मंदिरामध्ये. एंटर करताना पहिलं सिद्धिविनायक उजव्या सोंड्याचे गणपती आहे तिथे. आले काय? जायचं का आपण पुढे येऊ दे ते निशाणी आहे. हेच आहेत गणपती तिथे. तर दर्शनाला बरोबर 4-5 तास लागणार आहे. तरी हे जे पुजारी आहेत ना पुजारी तर ते पासबद्दल बोलत आहेत. पास जर घेतला तर 1 तासामध्ये दर्शन देणार. इथे भांडणं चालू आहे. तर आता स्वप्नील गेलाय आतमध्ये. बघूया काय कसं होतंय. तसं आपण आता आतमध्ये जाऊया. त्यांची इथं जोरदार भांडणं झाली. हे जे सगळं दर्शन आहे ना हे वाले ते सगळे पासवाले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. इथे बसायला पण सोय आहे भाविकांना.
तर छान आहे, म्हणजे उभं राहू नका तुम्ही, बसू पण शकता, विश्रांती घेऊ शकता इथे. हे सगळे पासवाले आहेत. एंटर 1 तासामध्ये एंटर. आम्ही इथं आता बसलो कारण गर्दी खूप आहे. आता लाईन पुढे चालायला लागली, आता आम्हाला उठायला लागेल. तर आम्हाला झालेला आहे 1 तास. आता बघू, नंबर येईल, थोडाच बाकी आहे, लिटिल बिट बाकी आहे, मग आमचा नंबर येणार. वाव, मग आम्ही दर्शन घेणार. ओ माय गॉड, दर्शनासाठी आतूर. अजून कुठे गेले आतूरवाले? मावशी, आतून दर्शन झालं बघायला, म्हणजे भेटलं पण खूप लांबून, खूप लांबून. बाकीच्या आतमध्येच राहिले. तर आता इथे आरती करणार आहे. चला, आता हे लोक आरती करतायत टीव्हीच्या देवीची. माय गॉड, इथे पूजा चालू आहे. दानपेटी किती आहे? लक्ष्मी नरसिंह मंदिर. लारी मार्तांड मंदिर.
आता स्वप्नील गेले फुगडी खेळायला. काढा काढा. आता इकडे परडी भरणार आहेत हे लोक, जे आपण सामान घेतलेलं ना. मिरच्या पण आहेत, कांदा. बाई काय काय करतायत. आता इथे तेल टाकतायत. मम्मी टाक. आता सावलीत आले बसायला. चला आता दर्शन घेऊन झाले, आता बघूया बाहेर पडूया आपण. आता इथे सर्वांचे फोटोशूट चालू आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे सगळ्यांचं, तर निघताना एकदा पाया पडून घेत आहेत. मम्मी चल चलो. बघा सगळं पितळाचं सामान आहे. धूप हवता ना इथं. चला बघा एवढं सामान घेतलेलं आहे. आता पुढे जाऊन बघूया. आई बांगड्या खाली तोडल्यात, चांगल्या घुसतात पायामध्ये. मानाचा चुडा भरतात, मानाचा चुडा. नाही कुठं पण डोकं खायला लावतो चटकेला. तर आता आम्ही इथं खायला आलो. मी तर काय खाणार नाही, मी लस्सी घेतली. नाही इकडे द्या ते वडापाव ना तिथले. लस्सी प्यायला हे सगळे वडापाव आले. एक वडापाव देते. आपलं जे तर आता आपण जाणार आहे रूमवर.
देवदर्शन आपलं करून झालेलं आहे. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.